मग आता सुरुवातीला एक टाका वरती काढला, त्याच्या पुढे आपल्याला लॉक स्टिच द्यायची आहे. आता शुगर बीड्स आणि गहू बीड्स हे आपल्याला सोडायचे आहेत. आता ते मणी घट्ट झाले तिथे एक टाका घ्यायचा आहे. पुन्हा आता आपण मोती सोडणार आहोत. खालून धागा खेचला आणि मोती जिथे घट्ट झाला तिथे आपण टाका घेतला. बघा या पद्धतीने आपल्याला खाली ओढायचं आहे. बघा हे सुईचं टोक आहे. हे बघा असं अलगद खालून धागा ओढला की आपला मणी फिट होतो. बघा या पद्धतीने. पुन्हा गहू बीड्स आणि एक शुगर बीड्स आपण सोडला. बघा खालून धागा थोडा खेचला. बघा असा खेचला ना की आपला मणी जिथे हवा तिथे फिट बसतो. तर बघा त्या मणीच्याच खाली आपण दुसरा टाका घेतला. आता इथे एंड नॉट देते आहे मी. पहिला टाका वरती काढला, पहिल्या टाक्याच्या मधून दुसरा टाका वर काढला आणि दुसऱ्या टाक्याच्या मधून पहिला टाका उचलला. राहिलेल्या पार्टमध्ये पुन्हा तीच प्रोसिजर केली. पहिला टाका वर काढला, त्याच्यामधून दुसरा टाका काढला आणि दुसऱ्या टाक्याच्या मधून पहिला टाका थोडासा वरती काढला आणि खालून धागा खेचून घेतला. बघा पुन्हा शुगर बीड्स गहूमणीची निमुळती साईड वरती घेतली आणि आता पुन्हा उलटा आपण गहू बीड्स घेतला, त्याच्या खाली शुगर बीड्स. बघा या पद्धतीने आपण लोड केलेला आहे. एक सुलट आणि एक उलट. बघा आपण वरून मणी सोडतो त्याच्यामुळे मी बघा आपल्या मणीची डिस्टन्स आहे तो मॅनेज करून आपल्याला पुढे टाका काढायचा आहे. त्याच्या पुढे लॉक स्टिच द्यायची आहे. शुगर बीड्स आणि गहू बीड्स सोडायचा आहे आणि जिथे आपली मणी घट्ट झाली तिथे आपल्याला टाका घ्यायचा आहे. पुन्हा मोतीच्या पुढे एक टाका घ्यायचा आहे. पुन्हा एक गहू मणी आणि शुगर बीड्स सोडून पुन्हा त्याच्या सरळ बाजूला आपल्याला तिथे टाका घ्यायचा आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला एंड नॉट द्यायची आहे. बघा पहिला टाका वरती काढलेला आहे, त्याच्यामधून दुसरा टाका वरती उचलायचा आहे आणि दुसऱ्या टाक्याच्या मधून पहिला टाका वरती उचलायचा आहे. बघा आता ही जी साईड राहिलेली आहे तो घालवायचा कसा, तर पुन्हा त्याला एंड नॉट मारायची. पहिला टाका वरती काढला, दुसऱ्या टाक्याच्या मधून पहिला टाका वर उचलला आणि खालून धागा खेचून घेतला. बघा आता इथे चौकोन तयार झालेला आहे आपला. आता याच्यामध्ये तुम्ही सिक्वेन्स आणि शुगर बीड्स सुद्धा लोड करून भरू शकता किंवा मग मोती आणि शुगर बीड्स लावू शकता किंवा मग हेच गहू मणी सुद्धा लावू शकता. तुम्हाला जशी डिझाईन हवी तशी तुम्ही स्टिच करू शकता. बघा मी सेम त्याच गहू बीड्सनी भरत आहे. सेम तीच प्रोसिजर. पहिला शुगर बीड्स, त्याच्यानंतर आपण गहू बीड्स भरला, गहू बीड्सची निमुळती साईड वरती, दुसरा गहू बीड्स आणि तो आपण त्याची निमुळती साईड खालच्या दिशेने घेतो. पुन्हा आपण वरच्या दिशेने टाका घेतला, त्याच्या पुढे लॉक स्टिच दिली, पुन्हा शुगर बीड्स आणि गहू बीड्स सोडला. बघा मणी जिथे फिट झाला तिथे आपण टाका घेतला. तर पुन्हा त्याच्या पुढे मोतीच्या साईडला एक स्टिच घ्यायची. पुन्हा एक गहू बीड्स आणि शुगर बीड्स सोडायचा आहे आणि जिथे मणी घट्ट झाले तिथे टाका घ्यायचा आहे. आता इथे पुन्हा आपल्याला एंड नॉट द्यायची आहे. पुन्हा सेम त्याच प्रकारे आपण मणी भरून घ्यायचे आहेत निडलमध्ये. मग आता वरच्या दिशेने एक टाका काढला, त्याच्या पुढे लॉक स्टिच दिली, पुन्हा एक शुगर बीड्स आणि गहू मणी सोडले. बघा मणी घट्ट झाले तिथे लॉक स्टिच घेतली, पुन्हा मोतीच्या पुढे एक स्टिच घेतली, पुन्हा एक गहू मणी आणि शुगर बीड्स सोडला, खालून धागा खेचला, मणी घट्ट झाला तिथे स्टिच घेतली. पुन्हा इथे एंड नॉट द्यायची आहे. बघा पहिल्या टाक्यातून दुसऱ्या टाका वरती काढायचा आहे आणि दुसऱ्या टाक्याच्या मधून पहिल्या टाका वर उचलायचा आहे. बघा ह्या दुसऱ्या टाक्याच्या मधून हा पहिला टाका मी वरती उचलला आणि खालून धागा खेचून घेतला. आता जो वर राहिलेला हा धागा आहे ना, हा पण त्याच सेम पद्धतीने घालवायचा. त्याच्यातून दुसरा टाका वरती काढायचा आणि त्या दुसऱ्या टाक्याच्या मधून तो पहिला टाका थोडासा वरती खेचायचा आणि खालून धागा खेचायचा. सेम एंड नॉट 2 वेळा मारायची आहे तिथे. त्याच्यामुळे धाग्याची फिनिशिंग खूप छान येते. बघा हे सुंदर फूल आपलं रेडी झालेलं आहे.